अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। मुलींना जाळ्यात तोडण्यासाठी एक लवगुरू आरोपी अयानला टिप्स द्यायचा। यामध्ये आप वही होना जो वहां मिले थे असं म्हणत अयान मुलींना जाळ्यात तोडायचा। लव गुरुकडून आरोपी अयानला खास टिप्स मिळायच्या अशी माहिती समोर आली आहे। हाय हॅलो नको तर थेट आप वही होना असं विचार अशी टिप्स लव गुरु द्यायचा। आप वही होना जो वहां मिलते थे अशा पद्धतीनं चॅटिंग करून अयान मुलींना बोलायला भाग पाडायचा। पोलिसांकडून अयानच्या लव गुरुचा शोध सुरू आहे। अमरावतीमधील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। आरोपी अयानचा एका मुलीसोबत प्रेमभंग झाल्यानंतर त्यानं इतर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। दुसऱ्या तरुणींसोबत काढलेले फोटो तो पहिल्या प्रेयसीला डिवचण्यासाठी पाठवायचा। अयाननं 8 तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी अयान द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन जायचा। या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी अयान कॅफे चालकाला 400 रुपये द्यायचा। या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट असून त्या ठिकाणी मुला मुलींचे अश्लील चाळे चालायचे अशी माहिती सूत्रांमार्फत मिळतीये। ज्या फ्लॅटवर अयान तरुणींना न्यायचा त्याच फ्लॅटवर अनेक प्रेमी युगुल जात होते अशी माहितीही समोर आली आहे। पियुष नावाचा मुलगा प्रेमी युगुलांना फ्लॅट देऊन तासाप्रमाणे पैसे आकारायचा। इतर रूम पार्टनरने आक्षेप घेतल्यानंतर पियुषनं फ्लॅट सोडला। पण पियुषच्या म्हणण्यानुसार मानव सुगंधे हा आरोपी अयानला 500 रुपयात फ्लॅट उपलब्ध करून द्यायचा। 150 पेक्षा जास्त व्हिडिओ विज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे विज्युअल काढले। बुरकेवाले नाही, आमची पोरी बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओ मध्ये नाही आहे। एकही महिला त्यांची नाही आहे। 180 मुली यामध्ये इन्वॉल्ड आहेत। फक्त आता SIT झाल्यानंतर माहीत होईल। 350 व्हिडिओज स्नॅपचॅटच्या माध्यमातून अलग अलग व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हॉट्सॲप ग्रुपही उर्दूमधले व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून ते प्रसारित केल्या गेलेले। त्यांच्याकडे बोंडे साहेबाकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही। पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे। जे जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं